आहे वऱ्हाडी कट्टा ग्रुप। आज या ग्रुपचा स्नेहमिलन सोहळा आहे। वऱ्हाडी कट्टा ग्रुप म्हणजे आपली मातृभाषेचं जतन करणाऱ्या लोकांची जत्रा या उद्देशाने मी इथे आलेली आहे। मी सांगते मला सर्वांची कविता ऐकून साहित्य काय सर्व येते त्याचं साहित्याचे पकड मला ते खूप आनंद झाला। सर्वात जास्त आनंद झाला इथलचं ओरिजिनल वऱ्हाडी जेवण खाऊन। एकदम मस्त मी म्हणजे बऱ्याच वेळा खाल्ली बाटी डाळ पण इथलची डाळ बाटी म्हणजे आहा ओ ते का जोरदार डाळ आपल्या स्वयंपाकाची या ठिकाणी आपल्या स्नेहमिलन सोहळ्याला भेट देण्याकरिता तुम्हा सर्वांना शुभेच्छा देण्याकरिता व तुमचे आभार मानण्याकरिता फक्त मी नाही आले, काही कलाकार मंडळी काही पॉलिटिक्स मंडळी देखील इथे आली आहे। तर त्या प्रकारे आता तुमच्या समोर येतील नटसम्राट नाना पाटेकर। अच्छा आज वरहाड कट्टा ग्रुप ने उनका सम्मेलन रखा। मुझे बहुत आनंद हुआ है ये देखकर कि आज यहाँ पर कुछ ऐसे लोग मौजूद हैं जो अपनी मातृभाषा का सम्मान करते हैं। अरे मैंने बहुत लोगों को देखा है जो अंग्रेजी के पीछे भागते हैं, पर आप सभी लोग वो लोग हैं जो अपनी मातृभाषा पर करते हैं। अच्छा यानंतर येते गुलशन ग्रोवर। बार-बार वो सब लोग जो अपनी मातृभाषा को छोड़कर दूसरी भाषाओं के पीछे भागते हैं, परंतु मैं एक भाग्यशाली व्यक्ति हूँ जो आप सब लोगों के साथ जुड़ा हुआ हूँ। आप सभी लोग अपनी मातृभाषा का और अपनी संस्कृति का जिस प्रकार से पालन करते हैं मुझे तो करने के रस जैसी मिठास महसूस होती है। करना चूस कर समोर प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करते। पर हमारे जमाने भी ऐसे लोग नहीं मिलते थे, पर हम भाग्यवान हैं जो हमें आप सब और वरहाडी कट्टा ग्रुप से मिलने को मिला है। एक बार जोरदार तालियां हमारे ग्रुप के लिए बजनी चाहिए। मराठी ही आपली मातृभाषा ही आपली मूळ भाषा आणि मराठीचे राजकुमार म्हणजे दादासाहेब खोडके। दादासाहेब खोडके म्हणतात की मला अभिमान या गोष्टीचा की मी तुम्हाला सर्वांशी भेटतो, पण त्याहून अभिमान या गोष्टीचा आहे की तुम्ही आपल्या स्वयंपाक मात्र 100% वऱ्हाडी दिला बरं का। मी माझ्या आईला सांगेन अरे आई आता तू तुझं काय करायचं तुझं तू बघ, पण मला आता वऱ्हाडी स्वयंपाक खायला दे बरं का। कलाकार एकीकडे सोडले तर आपल्याकडे तर पॉलिटिकल्स। त्या पॉलिटिकल्स मध्ये अजित पवार जी सध्या इथे आले आहेत। सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आम्हाला फार आनंद झाला हे बघून की आपल्या महाराष्ट्रात असे लोक आहेत जे त्यांच्या मातृभाषेसाठी जगतात। मला फार आनंद झाला तुम्हाला भेटून, वऱ्हाडी कट्टा ग्रुपला भेटून, आभार मानायचे अरुण साहेबांचे ज्यांनी मला इथे आमंत्रित केलं। एकदा जोरदार टाळ्या अरुण साहेबांसाठी वरती पाहिजे। मी जास्त काही बोलणार नाही, तुम्हाला या मस्तपैकी झालेल्या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि ते सांगतो धन्यवाद। यांचे काकाश्री आहे शरद पवार। इथे आपल्या लाडक्या भारताचे
भाइयों और बहनों, आज और हानि कट्टा के स्टार से स्नेह मिलन सुवर्ण में आ गई। हमें इतना आनंद हुआ है, इतना आनंद हुआ है, इतना तो हम तीसरी बार प्रधानमंत्री बने तब भी नहीं हुआ था। हमें गर्व होता है कि हम आपके जैसे लोगों के साथ हैं। मित्रों, आपको इस कार्यक्रम की शुभकामनाएं देते हैं और हमारी वाणी को विराम देते हैं। जाते जाते इतना कहेंगे, भारत माता की जय। धन्यवाद। इथे एकदा सर्व साहित्यिक मंडळीने माझ्यासमोर उभी आहे. मला फार असं वाटलं की आपण एक छोटीशी 2 मिनिटाची का होईना पण कविता ह्या सर्वांसाठी म्हटलीच पाहिजे. तर रामदासच्या आठवणीच्याबद्दल एक छोटीशी कविता सादर करायचा प्रयत्न करते. या व्हिडिओला बोलवले आणि मला एक बोलायचं आहे. मी बोलतो कविता तरी मला तुम्हाला म्हणतोय तुम्ही सर्व दिसता इतके सुंदर जणू गुलाबाच्या फुलाचा गुच्छ. तुम्ही येता दाखवा या जणू गुलाबाच्या फुलाचा गुच्छ. जास्त नाही बोलणार नाही या कार्यक्रमात हातीची बचा. आणि शेवटी निघता जसं आपल्या वऱ्हाडी जेवणात होतं, डाळ वाटी तिखट भाजी सोबत गोड शिरा, अशा या अख्ख्या महाथालीची गोड शिरा म्हणून मी इथे प्रस्तुत करते तारक मेहताच्या जया भाभीला. तुझ्या आवाजात शेवटी तुम्ही बघते छान माझी बहीण तिथे आलेली आहे. एक छोटासा दादा इथे माझा आलेला आहे. तुमच्यासाठी एका शिक्षण देणार आहे. आणि भाऊ देखो ना, यहाँ पर इतने सारे बच्चे आए, सारे मेरे सारे दोस्त आए. हम सब लोग मिलकर चॉकलेट कुकीज खाएंगे ताकि हमारा बरहड़ी जेवती का टेस्ट भी मीठा मीठा बना रहे. बरं, आता आपण कलाकारांच्या आवाजात ऐकलं, गांडूंच्या आवाजात ऐकलं, दया भाभीच्याही आवाजात ऐकलं, पण माझ्या आवाजात मी सांगते आपल्या भाषेत अकोल्याच्या तुला सांगायला लक्षात नाही. पण म्हणजे माझ्या मराठी भाषेचं लय प्रेम आहे. मला ती बरोबर बोलता येते, पण मी जरासा प्रयत्न करायला लागला तर तू जरा लक्ष देतो बरं. कसं आहे, वऱ्हाडी ही साऱ्या भाषेची आई आहे आणि ह्या आईला जपणारा तुम्ही सगळं लेकरं आहे म्हणून मला काही काळजीच नाही आहे. आपली भाषा जपायसाठी तुम्ही लय प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचा एक छोटासा हिस्सा म्हणून मी इथं आले. मला लय आनंद झाला. तुम्ही मला ऐकून घेतलं, माझ्या बघबघीला सहन केलं. मी जे काय बोलले ते तुम्हाला आवडलं नसल, पण तुम्ही माझ्यासाठी जेवण झाल्यावर इथं थांबले. मला माझ्या अशी करायला मग तुमचं जेवण झालं तुम्ही माझ्यासाठी थांबले. ह्यासाठी मी तुमची लय आभारी आहो. सोबतच आभारी आहो औरंग साहेबांची. त्याने मला इथं बोलावलं, म्हणजे पोलिसला जरासं काहीतरी करून दाखवा लागलं बरं का. पण मी जरासं मला काहीतरी सादर करायला आवडलं असं तर त्या आवाज मला त्याला मला इथे बोलावलं, मला स्टेजवर आमंत्रित केलं. ह्यासाठी मी तुमची आभारी आहे. आणि जर तुम्हाला माझे असे
ग्रेट श्रावणी. आमच्या वराडीवर प्रेम आम्ही करतोच, पण ह्या वयामध्ये इतकी छान मिमिक्री तू करतेस. खरं तर स्त्रिया कुठेच कमी नाही मित्रांनो. मिमिक्री ह्या क्षेत्रामध्ये मला असं वाटतं श्रावणी ही पहिली आहे स्त्री. म्हणजे मी तरी अजून काही एखाद्या स्त्रीने मिमिक्री केलं असं काही ऐकलं नाही. तू ह्या मिमिक्री क्षेत्रामध्ये खूप नाव मिळव. जेवढे पुरुष मिमिक्री करणारे आहेत त्यांच्यापेक्षा सरस तू प्रसिद्ध झाली पाहिजे असे तुला आम्ही सगळे आशीर्वाद देतो. खूप मोठी हो आणि तिच्या सुंदर परफॉर्मन्स बद्दल तिचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते आमच्या मधुराणीताई बनसोड, ज्या आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटक आहेत. कोणी पुरुषांनी वाईट वाटून निघू नये की आम्हाला कोण नाही बोलावलं, पण हा स्त्री शक्तीने एका स्त्री शक्तीचा केलेला सत्कार आहे वराडीच्या व्यासपीठावर.